नमस्कार. अंकशास्त्रानुसार काही जन्मतारखेचे लोक कर्माच्या परिणामापासून कधीच सुटू शकत नाही. त्यांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. जसे त्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर. हिंदू धर्मात कर्माला विशेष महत्त्व आहे. जे लोक सतत भांडण, अनावश्यक क्रोध आणि लोकांचा आदर न करणे यासारखे वाईट कृत्य करतात त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या जन्मतारखेबद्दल. ज्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीला त्यांच्या वाईट कर्माचे फळ निश्चित मिळते. या लोकांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. असे म्हटले जाते की एखाद्याच्या कर्माचे फळ निश्चित मिळते. चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर शिक्षा निश्चितच मिळते. शनिदेवाला त्यांच्या कर्माचे फळ देण्यासाठी त्रिमूर्तीने महत्त्वाची जबाबदारीही दिलेली आहे. कर्माचा दाता शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो असाही शास्त्रात उल्लेख आहे. प्रत्येक राशींच्या आणि प्रत्येक अंकाच्या लोकांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. अंकशास्त्र अशा काही जन्मतारखांबद्दल सांगते की ज्या दिवशी जन्मलेले लोक त्यांच्या कर्माच्या परिणामापासून कधीही सुटू शकत नाहीत. त्यांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. त्या तारखांबद्दल जाणून घेऊया. शनीचा कोणत्या लोकांशी विशेष संबंध आहे? अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 4, 8, 9, 10, 13, 17, 18, 19, 22, 26, 27, 28 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. या तारखांचा कर्मफळ देणाऱ्या शनीशी सखोल संबंध आहे, ज्यामुळे ते त्यांच्या कर्मापासून दूर पळू शकत नाही. शास्त्रात 8 क्रमांक हा शनीचा अंक मानला जातो. त्यामुळे ज्या लोकांची जन्मतारीख 8 आहे त्यांनी कधीही वाईट कर्म करू नये, अन्यथा ते आयुष्यभर त्रस्त राहतात. शनीच्या अशुभ प्रभावाचे संकेत. ज्या लोकांवर शनीचा अशुभ प्रभाव पडतो अशा लोकांना अशक्तपणा, पोटदुखी आणि त्वचेशी संबंधित आजार याशिवाय कॅन्सरचाही धोका वाढतो. शनीच्या अशुभ प्रभावामुळे केस गळतात आणि माणसालाही काही वेळा टक्कलही पडते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी ग्रहाची स्थिती कमकुवत असते त्यांच्या घरात सतत दुःखाचे वातावरण असते. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.